मराठा आरक्षणावरील पुढची सुनावणी 26 ऑगस्ट पर्यंत तहकूब। राज्य मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचे सवाल कायम। रोजच्या लेटमार्चच्या विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईत अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक। रेल्वे प्रवासी संघटना आणि मध्य रेल्वे प्रशासनाची बैठक निष्फळ। 22 ऑगस्टला होणारा आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर प्रवासी संघटना ठाम। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या। वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। गणेशोत्सवासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक। सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि विविध गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित। मुंबईतील गणपती मंडळांना सरकारचा दिलासा। गणपती मंडळाकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार। मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर लालबागचा राजा किंवा इतर मोठ्या मंडळांच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत देण्यात येणार। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत 3 जणांकडून वाहतूक पोलिसांना शिवीगाळ। 4 बंगला परिसरातली घटना। वर्सोवा पोलीस ठाण्यात 3 विरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नरिमन पॉइंटवर एनसीसी कॅडेट्सकडून मानवी साखळी। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा। 700 ते 800 विद्यार्थी सहभागी। भिवंडीत आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली। शेकडो आशा सेविका रॅलीमध्ये सहभागी। स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनानिमित्त भांडूपच्या शाळेत अनोखा उपक्रम। शेकडो विद्यार्थ्यांचं सैनिकांना पत्र तसंच स्वतः बनवलेली राखी सैनिकांना वाटवली। पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा। 14 ऑगस्ट 1942ला क्रांतिकारकांवर पालघरमध्ये गोळीबार झाला होता। नागरिकांचं विद्यार्थ्यांनी पालघरमधील शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं। नवी मुंबई पोलिसांचं व्हॉट्सअप चॅनल आणि हेल्पलाईन क्रमांकाचं उद्घाटन। सायबर गुन्हे, महिला विषयक गुन्हे, आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थांसंबंधित गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी उद्घाटन। पुणे आयसिस मॉड्यूल संबंधी वॉन्टेड दहशतवादी रिजवान अलीची पुणे एटीएस चौकशी करणार। रिजवानला काही दिवसांपूर्वी दिल्ली स्पेशल सेलकडून अटक। 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा सुरू होणार। खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर आणि गोवा विमान सेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुण्यातील चतुश्रृंगी देवीचं मंदिर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत बंद। भाविकांनी सहकार्य करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन। पुण्यातील झिकाच्या रुग्णांची संख्या घटली। 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही। सध्या पुण्यात झिकाचे 75 रुग्ण। सांगलीतील जत पूर्व भागातील पाण्याची चिंता काहीशी मिटली। तुपची बबलेश्वर योजनेतील पाणी जत तालुक्यातील मोटेवाडी आसंगी तलावात दाखल। पुण्यामध्ये बीएनआरएफ संशोधक विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप मंजूर करण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुंडन आंदोलन। बार्टी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाचा 10वा दिवस। दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा होणार। मंत्रालय, मंत्र्यांच्या बंगल्यांसह परिसराचा संपूर्ण कायापालट केला जाणार। आराखड्यासाठी जागतिक निविदा काढल्या जाणार। पुणे जमीन मोबदला प्रकरणी एका माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? न्यायमूर्ती भूषण गवईंकडून सरकारी योजनांवरील खर्चाचा उल्लेख करून पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकार। म्हाडाची बोगस साईट तयार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल। सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे यांची माहिती। म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरा, सावेंची विनंती। फॅन्सी नंबर प्लेट्ससाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता। नंबर प्लेट्सवर 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू। सुप्रिया सुळे निलंग्यात दाखल होताच मराठा बांधवांची घोषणाबाजी। ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मराठा बांधवांची मागणी। लातूरच्या वडवळ गावातील महिलांचं अनोखं आंदोलन। गावातील अवैध दारू बंद होत नसल्यानं महिलांनी ग्रामपंचायतीसमोरच लावलं दारूचं दुकान। प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा महिलांचा प्रयत्न।
बीडच्या माजलगावात शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बांधकाम विभागाच्या कार्यालयादरम्यान भरत असलेल्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याचा आरोप. जालन्यात रवी राणांच्या वक्तव्याविरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. रवी राणांना निषेध म्हणून पोस्टाद्वारे पाठवल्या बांगड्या. नागपूर जिल्हा परिषदेचे 30,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित. उद्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला त्यांना जुन्याच गणवेशात जावं लागणार. गणवेश पुरवण्याला उशीर झाल्याची मंत्री दीपक केसरकरांची कबुली. स्काउटचा गणवेश बदलल्यामुळे उशीर झाला, तसंच पहिलंच वर्ष असल्यानं काही अडचणी आल्या. केसरकर यांचं स्पष्टीकरण. वाशिममध्ये 4 किलो गांजा जप्त. शहर पोलिसांची कारवाई. एका आरोपीला अटक. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणावर तिरंग्याची रोषणाई. आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नागपुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा. हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक. बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विरोधात पुकारला बंद. 16 ऑगस्टला नाशिक बंद करून हिंसाचाराचा निषेध केला जाणार. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नंदुरबारच्या धडगावात मुसळधार पाऊस. शेती पिकांना चांगला फायदा होणार. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात विविध विकास कामांचं आमदार केसी पाडवी आणि खासदार गोपाल पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.